कोकण विभागाचे उपाध्यक्ष शंकर गोराटकर, जिल्हाध्यक्ष खालिक साहेब, जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, बंडू पाटील, वाड्यावरून आलेले, भिवंडीवरून आलेले श्री सांबरे साहेब, कल्याण अध्यक्ष सोमनाथ जाधव, जगन बांगर, सतीश लोणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले उल्हासभाऊ बांगर, त्याचबरोबर मोफे सर, आपले सुरेशजी बांगर, RBIचे अध्यक्ष दिनेशजी उघडा, आमचे मोफे सर, अनिल घरत, पवार, सर्वच उपस्थित असलेले मान्यवर, सगळे वीटभट्टी चालक मालक, पत्रकार, जमलेला बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, तर महेश देशले यांनी मला सांगितलं, कारण मी कोणालाच बोललेला नाही, तर त्यांनी मानलंच नाही मला की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला तुम्हाला भेटायचीच आहे आणि कार्यक्रम करायचे. कारण मी खूप बदलापूर, अंबरनाथ सगळ्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं होतं की अजिबात कुठंशी आपण सत्काराचा कार्यक्रम करायचा नाही. आणि त्यामुळं तरीसुद्धा वीटभट्टी आणि चालक मालक यांच्या आग्रहास्तव आपण हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. तर म्हणजे निवड हे 5व्यांदा जरी झाली असेल तरी पण मी तुमच्याच परिवारातला आहे. पहिल्यापासून आपल्या बरोबरचे नेहमीचे संबंध हे कायमच आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक ही हौस पण आहे, कोणी आला तरी त्याला मी कधी जात आणि पक्ष विचारत नाही, त्याला त्याचं फक्त काम विचारत असतो. आणि आलेल्या माणसाचं काम करायचं, मग तो कुठून आला हे विचारत बसण्यापेक्षा त्याचं काम होणं हे महत्वाचं आहे. आणि त्याच अनुषंगाने पाहता पाहता आपण पालघर असेल, पूर्ण सगळ्या भागातून कोणीही जरी आला तरी त्याला मदत करण्याचं काम करतो. आणि हीच संघटना त्याच माध्यमातून जोडत गेली. खरं म्हणजे तुम्ही सगळी आमची शेतकऱ्याची मुलं, आता व्यवसाय किती अवघड परिस्थितीतून करता हे तुम्हालाच त्याची कल्पना आहे. प्रत्येकाला वाटते का वीटभट्टी मालक किंवा चालक हे खुश असतात, पण त्याला पर्याय नाही, त्याला टिकायचे. आणि टिकायचं असेल तर त्याला त्या माध्यमातून जावंच लागतंय. किती संघर्ष करायला लागतो, किती अडचणी येतात याचा घेणारा काही विचार करत नाही किंवा दुसरे लोक काही विचार करत नाही. परवा रात्री एक मला वाटते 11, 11:30 वाजता महेशचा फोन आला. त्याच्या अगोदर मला दुसरा वाशिमवरून फोन आला होता, अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी. खरं म्हणजे सगळ्यात सोपं झालं वीटभट्टी चालकावर किंवा मालकावर. काही झालं, पैसे वसूल नाही झाले का तो खोटा गुन्हा दाखल होतोच. आणि कोणी येऊन त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतो. सतत प्रत्येक तालुक्यामध्ये हा प्रकार घडण्याचा जो चाललेला आहे, त्याच्यावर खरं म्हणजे मी मागच्या आठवड्यामध्ये आपले जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे, त्यांना एक पत्र दिले आणि कोकणाच्या प्रमुखांची एक बैठक आपण त्यांच्या दालनामध्ये लावतोय आपण, जेणेकरून या विषयाला कुठेतरी आपल्याला दिशा दिली पाहिजे. ती बैठक लवकरात लवकर साधारण 20-25 तारखेच्या नंतर त्यांना सांगितले की तुम्ही ती लावा, मसा यात्रा झाल्यानंतर ती बैठक लावा. आणि त्यामध्ये आपण आदिवासी मंत्री, पोलीस खात्याचे प्रमुख अशांना एकत्रित बैठक करून आपल्याला वीटभट्टी चालकांना किंवा मालकांना कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा दिलासा दिला पाहिजे. हा प्रकारच विचित्र आहे. एकतर तिथं काम करणारा आमचा आदिवासी असतो, त्या आदिवाशाला कोणीतरी भडकवतोय किंवा तो दारूच्या नशेमध्ये काही बडबडत असतो. आणि मग त्या टायमाला त्याला जोरात जरी बोललं तरी आमच्यावर जातीचा गुन्हा दाखल होतो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याला दिशा दिली पाहिजे. कुठल्याही वीटभट्टी चालकाला किंवा मालकाला त्याच्या वीटभट्टीवर काम करणारा आदिवासी असेल त्याला त्रास देण्यात आनंद नसतो, कारण त्याला चालवायची असते. हल्ली माणसं मिळत नाही आणि माणसं मिळाली नाही हा प्रकार घडत जातो. माणसं आणायला जरी तुम्ही गावात गेले आणि त्यांना यायचं नसेल तरी पण तिथे कोणीतरी पुढारी येतो आणि आमच्या आदिवासींना धमकावलं, आम्हाला दमबाजी केली, असे हे खूप खोटे गुन्हे
चालू झालेत आणि त्यासाठी आपण बराच प्रयत्न करत असतो. आपण सगळ्या खात्यातल्या लोकांशी पण बोललेलं आहे. मी मागच्या बैठकीच्या नंतर सुद्धा सगळ्या DYSP माझ्या सूचना आहेत. परवा पण 12-12:30 वाजता मला स्वतः DYSPचा फोन आला तर साहेब आम्ही काही करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो पण हे मानायलाच तयार नाही, आता करायचं काय. मग त्यामुळे तो अशा प्रकारचे जर गुन्हे होत असतील तर ते आम्ही धंदे करायचे कसे हा प्रश्न तुमच्या समोर असतो. तसा तो प्रश्न आम्हालाही वाटते की आमची मुलं केवळ शेतकऱ्याची मुलं येतील आणि शेतकऱ्याच्या मुलांनी स्वतःचा व्यवसाय हा पण मजुरांच्या शिवाय तो चालत नाही. आणि मग मजुरांना जर ती मदत करण्यासाठी आपल्याला जर अशा अडचणी येत असतील तर हा धंदा बंद करण्याची वेळ. खरं म्हणजे किती भाव मिळतो, किती पैसे मिळतात हा विषय लांब, पण संघर्ष आणि जवळजवळ 6-7 महिने पुन्हा निसर्गावर अवलंबून राहायला लागते. कधी पाऊस पडतो, कधी उन्हाळा असतो. त्यामुळे या सगळ्या अडचणीला सामोरं जाऊन तुम्हाला व्यवसाय करताना टिकायला पाहिजे आणि टिकायचा असेल तर खरं म्हणजे तुमची संघटना तुम्ही ताकदवान ठेवली पाहिजे. त्याला पर्याय नाही तुम्हाला सांगतो. कारण संघटना जर तुमची व्यवस्थित असेल तर नक्कीच तुम्हाला ती मदत होऊ शकेल. पुन्हा आला प्रश्न रॉयल्टीचा. रॉयल्टीच्या टायमाला प्रत्येक वेळेला तहसीलदार बदलले का धोरणं बदलतात. पहिला होता तो सांगतो 400 ब्रँचची घेतली होती आता नाही चालणार, आता 500ची घ्या. 500ची घ्यायची असेल तरी परत त्याला फेऱ्या मारायला लावतात. आपण खरं म्हणजे ही सिस्टीम महसूल मंत्र्यांची मी तेच बोलले आम्हाला एकदा तुम्ही चार्ट ठरवून द्या की आम्हाला कशा पद्धतीने चालायचे आणि त्या पद्धतीने एकदा आम्हाला याच्यावर नियोजन करण्यासाठी एक बैठक करा. त्या बैठकीमध्ये तुमच्या बाबतीमधले निर्णय तुम्ही पण मला एकदा लिहून द्या. माझ्या माहितीतले जेवढे विषय आहेत तेवढे मला माहिती आहेत ते मी देण्याचा प्रयत्न केलाय. पण तुम्ही सुद्धा सगळ्या संघटनेच्या माध्यमातून एक त्यांच्या नावाने पत्र द्या. त्या बैठकीमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच बोलवण्याचा प्रयत्न करतोय. मनापासून तुम्ही निश्चितपणे चांगली मेहनत करता. खरं म्हणजे हा व्यवसाय करावा लागतो. एवढी परिस्थिती असते का घरामध्ये सुद्धा जायचं नाही. सकाळपासून पहाटेपासून तो घर मालक किंवा वीटभट्टी चालक किंवा मालक हे दोघे हैराण झालेले असतात. पण त्याला कोणी विचार करत नसतो. त्यालाच संघर्षाला सामोरं जाऊन आपल्याला सगळ्यांना हा व्यवसाय टिकवायचा असतो. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं तर मला वाटतंय निश्चितपणे तुम्हाला ताकद राहील. दुसरंही मी असा एक प्रयत्न करणार आहे की पालघरपासून सगळ्याच आमदारांना एकत्र तुम्हाला बोलवतो आणि आम्ही सगळे आमदार तुमच्या प्रश्नांची, कारण काय झालंय मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतो पण दुसऱ्या तुमच्या भागातल्या आमदारांनी पण तुम्हाला जर जवळची जवळ मदत केली तर मला वाटतंय अजूनही चांगलं काम होईल. कारण शेवटी तुम्हाला मदत करण्याशिवाय हा व्यवसाय चालणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक चांगल्या विचारातून हा व्यवसाय करण्यासाठी माझं सहकार्य आहे त्याबरोबर सरकारचं सहकार्य मिळावं हीच भूमिका घेऊन आपण काम करू. तुम्ही सगळ्यांनी आज काही प्रश्न मांडले नाही पण मला लेखी स्वरूपात दिल्या तर बैठकीसाठी आपल्याला निश्चितपणे त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. आपण सगळ्यांनी ते प्रश्न द्यावेत अशा प्रकारची तुम्हाला सूचना करेल. मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार मानेल की तुम्ही आज हा कार्यक्रम आयोजित करून माझा सन्मान केला, सत्कार केला. त्याबद्दल सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. उन्हाळ्यात पाऊस पडू नये अशी पण ईश्वरी प्रार्थना करतो आणि कोणाच्यावर अट्रॉसिटी होऊ नये प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.